टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे आणि परिणामी आता नाशिकच्या गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलेला आहे। आपण सध्या गंगापूर धरण परिसरात आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय गेल्या जवळपास 15 ते 20 दिवसांपासून हे सगळे दरवाजे गंगापूर धरणाचे उघडण्यात आले होते आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा सातत्याने सुरू होता। पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार ही कायम सुरू असल्याकारणाने धरणाची पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग हा सातत्याने केला जात होता। आता मात्र 2 दिवसांपासून नाशिकच्या एकूणच सगळ्या परिघामध्ये पावसानं विश्रांती घेतलेली आहे। खास करून पाणलोट क्षेत्रात देखील आता पाऊस पडत नाही आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। तर इतर धरणांमधनं देखील आता पाण्याचा विसर्ग जो सुरू होता तो देखील कमी करण्यात आलेला आहे। एक दिलासादायक बाब म्हणजे गंगापूर धरणात आता मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध झालेला आहे। नाशिककरांना पूर्ण वर्षभर पुरेल एवढा पाणी पुरवठा गंगापूर धरणात सध्या उपलब्ध आहे। पुढच्या काही महिन्यात पावसाचा एक दुसरा टप्पा जो आहे पावसाळ्याचा तो या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्यामुळे त्यावेळेला जो पाऊस होईल त्यासाठी देखील गंगापूर धरणाची पाण्याची पातळी स्थिर ठेवणं आवश्यक आहे आणि सध्या 61% गंगापूर धरण भरलेलं असलं तरी ते पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये 100% भरेल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे आता गंगापूर धरणातून पाण्याचा सुरू करण्यात आलेला जो विसर्ग होता तो या ठिकाणी पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।